पाटील पुणे येथे वाकड इथे माझं ऑफिस आहे. आवाज येतो नंतर लता मंगेशकर नंतर माझाच आवाज आहे. सगळ्यांचा कुंडली असेल अजून कोणताही विषय असला तरी येऊन सगळेजण काय पाहतात, धन पाहिजे, पैसा पाहिजे, समृद्धी पाहिजे. आणि समृद्धीची स्थानं किती आहेत आपल्याकडं. सुरुवात आपण धनयोग बघताना स्थान बघू, ग्रह बघू, राशी बघू आणि त्या राशीनुसार आपली गुंतवणूक बघू. ठीक आहे. तर पहिले जे स्थान आहे द्वितीय आणि पंचम स्थान हे मुख्य स्थान आहे. आता इतक्या सगळ्यांनी सांगितल्यानंतर परत याच ह्याच्यावरती येतो. हा आपला पारंपरिक ज्योतिषीचा विषय, त्याच्यावरून मी बोलतो. तर धनाला पूरक स्थान हे द्वितीय, पंचम आणि त्याच्यातनं पंचमातून परत अष्टम आणि लाभस्थानाचा पण विचार आपण करू शकतो. कारण ही केंद्रस्थानाचे धनस्थान आहे. पंचमस्थान पण आपण म्हणू शकतो त्याला. तर हे थोडंसं कन्फ्युजन करायला तर काय होतं, पैसा हा सगळ्यांनाच प्यारा आहे. आता पण प्रारब्धावरती पण आलो होता. पत्रिकेत राजयोग असतील, अजून काही असतील तर ते सुद्धा आपल्या कर्मसिद्धांतावरतीच जास्त मिळणार असतात. हॅलो हॅलो तर काय होतं, आता प्रत्येक स्थानावरून जर आपण बघितलं, द्वितीय स्थानावरून आपल्याला वडिलोपार्जित पैसा तर कळतो, आर्थिक सोबतता कळती. आपल्यातून जे मिळालेल्या घराण्यातून, ज्या घराण्यात जन्म झाला त्या घराने श्रीमंत होतं, गरीब होतं, ते पण आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण पंचम स्थानाचा जर विचार केला तर ह्यातून जो मिळणारा पैसा आहे हा म्हणजे आपण जो काही अभ्यास केला आहे, शास्त्र जे काही शिकलं आहे, कला शिकली, काही असो, जे पण शिक्षण घेतलं त्या शिक्षणातून मिळणारा पैसा पाहू शकतो. अष्टम स्थान म्हणजे आता अष्टम स्थानातून पैसा मला विचार वेगळंच आहे ते. पण काय होतं, एखादा गेला आणि मग पैसा आला, हे आपण जरा पकडू शकतो, असं म्हणू पण शकतो. म्हणजे स्थावर मालमत्ता मिळते, आपल्याला ओढलं पाहिजे, ह्याच्यातून मिळणार. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, वारसा हक्काने मृत्यूपत्राने मिळणारी कोणी काही वेळेला काय असतं, एखादी मावशी असते, तिला मूलबाळ नसतं आणि तिचं ती गेल्यानंतर तिचा पैसा कोणाला मिळणार, तर तिने मृत्यूपत्राद्वारे लिहिलेलं असतं की हे माझ्या भाच्याला मिळू दे. मग ते अष्टम स्थानातून तो पैसा आपण बघू शकतो. म्हणजे एखाद्याचा समाप्तीनंतर मिळणारा पैसा तो अष्टम स्थानातून पैसा मिळतो. त्याच्यानंतर लाभस्थानातून जो मिळतो तो म्हणजे आपल्या स्वकष्टातून याच्यातून मिळणारच आहे. आपण जे काही कर्म करणार आहे त्यातून मिळणार आहे. तर एक राशीवरून जर आपण गुंतवणूक जर बघितली तर 12 राशींच्या मी थोडक्यात सांगतो. थोडंसं अभ्यास पण वेगळा झाला आहे आणि बोलतोय वेगळं आणि कन्फ्युजन जरा जास्त आहे माझं. ठीक आहे. तर मी डायरेक्ट राशीवरून गुंतवणूक सांगतो, तर ज्याच्यातून तुम्ही पैसा परत उभा करू शकता. मेष रास, तुम्ही स्टार्टअपमध्ये पैसा घालू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, तेव्हा त्यातून व्यवसाय करून त्यातून पैसा मिळू शकतो. मिथुन रास, वृषभ रास, शेती, रिअल इस्टेट यातून पैसा मिळू शकता, गुंतवणूक त्यातून चांगली राहील किंवा त्यातून जे कष्ट कराल त्यातून पण मिळेल. परत तिसरी मिथुन रास आहे, ही रास शेअर मार्केटसाठी चांगली समजली जाईल, तिथून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. कर्क रास हा हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ, कारण चतुर्थ स्थानात आणि कालपुरुषाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात मातृत्व म्हणजे
खाद्यपदार्थ असं आपण पकडू. पोट भरायचं काम करते आहे समीक्षकांचं. सिंह रास हे फिल्म इंडस्ट्री किंवा स्टेजशी रिलेटेड मंडप वगैरे असं करू शकतो. कन्या रास हेल्थ केअर संबंधित व्यवसाय करू शकतो. तुळ रास ही कला क्षेत्रात ज्वेलरी किंवा डिझायनिंगमधील व्यवसाय करू शकतो. वृश्चिक रास फायनान्शियल म्हणजे जे पण काही पतसंस्था बँका असतील किंवा R&D क्षेत्रात पण हे चालू शकतात. धनुरास टुरिस्ट किंवा पर्यटन क्षेत्रात येते. मकर रास औषध किंवा लोखंडी वस्तू निर्माण मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा त्यात पैसा लावू शकतात, त्यातून शेअर मार्केटमधून घेऊ शकतात. कुंभ रास IT क्षेत्रात किंवा नवीन इनोव्हेशन जिथं होतं तिथून ते पैसे कमवू शकतात. आणि मीन रास कला, शैक्षणिक क्षेत्र आणि रिअल इस्टेट. पण इतकं जरी असलं तरी पैसा हा प्रत्येकाने जपून वापरला पाहिजे. त्या पैशाचा आदरही केला पाहिजे, तर पैशाला पैसा लागतो. पैसा वाचवणं म्हणजे पण पैसा कमवण्यासारखंच आहे. एवढंच बोलतो. थोडंसं कन्फ्युजन आहे नाही, असू दे. हा आणि सुरेख अभ्यास बोल. करायला वेळ नाही भेटला. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ते खूप बिझी असतात. CBI पोलीसवाले ते त्यांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करतात. आपलं गव्हर्नमेंट खातं त्यांच्या सल्ल्याने सगळं अर्थसहाय्य वगैरे करते. त्याच्यामुळे एवढी मोठी असामी इथपर्यंत आली माझ्या शब्दाखातर. आणि त्यांनी ते प्रयत्न केला आणि उत्तम त्यांनी केला. त्याचे फोटो पाठवा. मी तुम्हाला विनंती पडेल आपल्या संमेलन ग्रुपवर ते मी मोठं करून ते पाठवतो. म्हणजे प्रत्येकाला ते ठेवण्यासारखं आहे ती. आणि आता जेवण आलेलं आहे. 10 वेळा मला ते सांगून गेलेले आहेत की बाकीच्यांची भाषणं आपण फोटोबा नंतर विठोबा. ओके. ते आमचे भाऊजी आता ठाण्यावरून आले आणि सगळं स्टार्टर बिर्टरचं झालेले आहे आता. तर त्यांच्यासाठी तरी आता आपण जेवणाची सुरुवात करू. पण त्यांना उपमा मिळालेला नाही.